नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 2. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2. श्री गणेशाय नमः. सूत म्हणती शौनकादिकांसी आता एका पुढील कथेशी. काही कारणे राजा परीक्षिताशी जाणे आले वनांतरा. त्यांच्या हातून एका ऋषीचा झाला होता अपराध मानाचा. ऋषीने राजास सर्पदंशाचा दिला शाप भयानक. 7 दिनांचे उरे आयुष्यमान आता केवळ उरले जाणून. साधा वया आत्मकल्याण आला राजा वनांतरा. भाग्य परीक्षिताचे थोरू सुखदेव लाभला सद्गुरू. तेने केला त्याचा उद्धारू कथा भागवत सांगोनी. तेत मजला परम भाग्याने श्रवणी पडेले अमृतवाणी. भागवताची कथा कल्याणी जिका उद्धारक सर्व जीवाची. तेव्हा श्रोते म्हणती स्वतः लागून तुम्हा चतुर करण्या संभाषण. ऐकावा आम्हा हरिपुराण जे ज्ञात व्यासकृपेने. जे व्यास मुनींचे वचन तुवा केले हितकर श्रवण. तोच भाग करी निवेदन अन्ये नको पल्लाळ. मज सुत म्हणे परमानंदे ऐकली कथा कृपा प्रसादे. ती सांगतो परम मोदे सादर व्हावे श्रवणास. एकदा देवर्षी नारद मुनी गेले असता बद्रिकावनी. भेट नर नारायणाची घेऊनी करती सुख संवाद. नारद करती स्तुती स्तवना म्हणती अहो नारायणा. तुम्ही स्वयंसिद्ध असताना काय कारण तपाचे. तुम्हीच असता सत्याचे निर्माते पालन करता सत्यव्रते. आत्मरूपे जे सत्य ते सत्यसाक्षी नारायण. तुम्ही असता स्वयं परमेश्वर. तुम्ही शरणागताचे तारणहार. मग हा का श्रम व्यापार तपासा जो चालविला. तो नारायणासी सांगती नारायण. ज्येष्ठाचे कनिष्ठ अनुकरण करते जगी ज्ञात असून. काय प्रश्न तू करसी. शब्दानुसार ज्याची कृती त्यास जग मान्य करते. म्हणून आचरण आदिपूर्ती करावा बोध जनासी. तव नारद नारायणासी म्हणती सत्ययुगी त्या होती ख्याती. एकाचे तप दुसऱ्या प्रती होत होते फलदाते. परी आता कलियुग हे आले इथले नियम असती वेगळे. ज्याला त्याला स्वकर्माची फळे येथे मिळती भोगावया. लोक गुंतले कलियुगात त्याविषयी वासनेत. मोहमायेच्या गर्तेत जीव आहे अडकलेला. कलियुगी तो मनुष्य प्राणी दुःख अपार भोगे जीवनी. येथे नाही सुखी कोणी जो तो वसे ग्रासला. न घडे हातूनी धर्मांचरण न घडे ईश्वर पूजा भजन. कैसे व्हावी पापशालन पदरी पुण्य पडावे. या कारणे उपाय काही असेल तरी तो सांगा पाही. अन्य इच्छा मनी नाही धरली असे नारायणा. तुम्ही होऊनी उपकारक जे जीवा कारणे हितकारक. पापनाशक पुण्यवर्धक सांगा काही मार्ग तो. तरी सांगावी ऐसी कथा जी भक्ती मार्गदर्शकता. ठरेल लोकोपकारा करता ऐकण्या अति आतुर मी. ब्रह्मसुतांची ऐकून विनंती नारायण ऋषी हर्षित होती. म्हणती तुझी परोपकार वृत्ती प्रेरक माझ्या निवेदनाला. प्रारंभ निवेदनास करून नारायण ऋषी नारदास सांगती. कथा अमृते भरलेली जी जीवन उद्धार करी. नारायण ऋषी म्हणती ब्रह्मसुता आठविता त्या श्रीहरी चित्ता. करिता श्रवणती हरी कथा होय उद्धार जीवांचा. धन्य ते गोकुळ वृंदावन जेथे खेळला वसुदेव नंदन. अनेक गोप गोपिका जाण केल्या त्याने पावन. ती श्यामल सुंदर मूर्ती साजरी अधरावरती असे भासरी. मोर पिसांचा मुकुट शिरी हरी सावळा तो छान. तेने केला असंख्य लीला आपले शत्रू मारिले वेळोवेळा. गोपिका त्या भुलविल्या रासलीला करोनिया. आपल्या रूप आणि ध्यानाचा आकर्षण लाविले दर्शनाचा. पुरविले कूड भाविकांचे नाना प्रकारे सुखवून.
ते श्रीकृष्ण रूप सगुण रोकडे चित्ता करण लावी स्वतःकडे, त्याने सकळांसी केले वेडे आकर्षित करोनिया. त्या श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र व्यासांनी वर्णिले असे भागवतात. ते भागवत हेच बोधामृत आहे जीवास तारवया. तो श्रीहरींचा जो पुरुषोत्तम त्यांचे चरित आहे उत्तम, जीव उद्धाराचे ते माध्यम, श्रवणे पठणे सार्थकता. नारायण ऋषी म्हणती नारदासी, तेच कृष्ण चरित्र श्रवणाशी, तो सादर व्हावे चित्तासी एकाग्रते करोनिया. हे श्री हरी चरित्र ऐकता दूर सरे दुःख दरिद्रता, संतती संपती मिळे भक्ता या श्रवण साधने. तव नारद एक प्रश्न करती, हा पुरुषोत्तम कोण विभूती, ते सांगावे मज प्रती कृपावंत होऊन या. तो नारदाचा प्रश्न ऐकून क्षणिक घेतले डोळे मिटून, नारायण ऋषींनी ध्यान केले पुरुषोत्तमाचे. मर्यादा पुरुष श्रीराम, तैसाच श्रीकृष्ण हा पुरुषोत्तम, अधिक मास तो पुरुषोत्तम, नाम पावला असे जगी. या पुरुषोत्तम मासाचे व्रताचरण करता त्याचे, दैन्य दुःख ताप जनांचे दूर होती ते सारे. या मासाचे जे व्रते आचरती, पुण्य लाभते पाप दुःख दैन्य सरते मानवाचे कलियुगी. त्या मासाचा महिमा पुराणी ठेविला आहे लिहूनी, त्याचे आचरण परम कल्याणी असे जीवा उद्धारा. तव नारद कर जोडून या म्हणती, लोकोपकार कराया. त्या अधिक मासाचा महिमा सांगा मजसी विस्तारुनी. कारण वर्षाचे मास 12, इतकेच ठाऊक मज पामरा. हा अधिक मास काय भरा, जन्मला काय कारणी, त्यासी झाली कशी उत्पत्ती, काय कारण कैसी स्थिती, कोणती व्रते या मासात करावे, जीव उद्धारक यावे. शांत करा निवेदन, सांगा अधिकाचे महिमान, कैसे पूजा व्रताचरण, पुण्यकारक तो कैसा. सूत म्हणती शौनकाधिकास, साधूंचे उद्धार असे मानस, तो चिंती लोककल्याणास कृपा मेघ वर्षोनी. ते नारायण ऋषीवर म्हणती, नारदा एक सुंदर अधिक मासाचा महिमा थोर वर्णिला जो पुराणांतरे. या एकाच मासाचे व्रताचरण देई आचरका पुण्यदान, त्याचे सर्व क्लेशहरण होती परम भाग्यवती. नारदा तुझ लागी कथा सांगतो तत्पर वेगी, ज्याने मनुष्य सुखभोगी श्रीहरींच्या कृपेने. ती अधिक मासाची जन्मकथा, कैसा पुरुषोत्तम नामधरिता, झाला कुणी भाग्य जगता, विख्यात महापुण्यमय. ब्रह्म नारदीय पुराणाचा जो कथाभाग अधिक मासाचा, नारद नारायण संवादाचा, तोच येथे निवेदिला. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, दुसरा अध्याय श्रीहरी चरणी प्रेमभावे समर्पितो. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्यायाचा संक्षिप्त मराठी भावार्थ. श्री अधिक मास महात्मे अध्याय 2. राजा परीक्षित हा वनात काय म्हणून आला ते आता आपण पाहूया. या दुसऱ्या अध्यायात सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात की राजा परीक्षितच्या हातून एका ऋषींचा नकळत अपमान झाला होता. त्यामुळे ऋषींनी राजाला 7 दिवसात सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल असा शाप दिला. आपले उरलेले 7 दिवसांचे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी आणि आत्मकल्याणासाठी राजा परीक्षित हस्तिनापूर सोडून वनात गेला. पण त्या भाग्यवंत राजास तेथे त्याला साक्षात सुखदेव मुनींसारखे सद्गुरू लाभले, ज्यांनी भागवत कथा सांगून राजाचा उद्धार केला. तेव्हा श्रोते सुतास म्हणतात की बाबा रे, तू चतुर संभाषण करण्यात मोठा माहीर आहेस, पण आम्हास त्या कथेची गोडी लागली आहे की जी तुला व्यासांकडून जीवाच्या उद्धारासाठी समजली आहे. तेव्हा आता अन्य पल्ला न करता ती कथा पुढे सांग. तेव्हा सुतजी सांगू लागले की एकदा देवर्षी नारद मुनी हे बद्रिकाश्रमी श्री नरनारायणाची भेट घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी नारायणास असे विचारले की तुझे स्वतः परमेश्वर स्वरूप असताना तुम्ही हे तपाचरण का करता. त्यावर नारायण ऋषी म्हणाले की अरे नारदा, जे आचरण ज्येष्ठ मोठी माणसं करतात त्यांचेच अनुकरण हे कनिष्ठ करतात, आणि म्हणून ज्येष्ठांचा हा आदर्श नको का. तेव्हा नारद म्हणाले की देवा, तुम्ही एकाने केलेल्या तपाचं फळ हे दुसऱ्याला मिळत होते, पण आता कलियुग आला आहे. इथला प्रत्येक प्राणी हा स्वकर्माच्या अधीन आहे. इथले लोक दुःखी कष्टी आहेत
आणि त्यामुळे उद्धाराचा काही मार्ग आहे का, आणि असल्यास तो कोणता? तेव्हा तो हितकारक, पापनाशक, पुण्यवर्धक असा उपाय सांगा. तेव्हा नारायण ऋषी म्हणाले की श्रीहरी कथा श्रवण हा एक उत्तम उपाय आहे. असे म्हणून नारायण ऋषी नारदास म्हणाले की सर्व पापांचा नाश करणारी, जीवांच्या जन्माची सार्थकता करणारी श्रीहरी कथा श्रवण भक्ती हीच उत्तम साधना आहे. हे श्रीहरी चरित्र ऐकता दुःख दारिद्र्य दूर होते, संतती संपत्ती याचा भक्तास लाभ होतो. भगवान पुरुषोत्तमाची अधिक मासातील पूजा ही सर्व फलदायक आहे. तेव्हा नारदाने हा अधिक मास म्हणजे काय, त्याची जन्मकथा काय, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. इथे हा श्री नारायण आणि नारद यांच्या सुखसंवादाचा ब्रह्मनारदीय पुराण संबंध हा अशा अधिक मास महात्म्याचा दुसरा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर तिसरा अध्याय अधिक मासाची जन्मकथा ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बोला ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.